दोन समाजात तेढ निर्माण करणारे आणि भावना दुखावणाऱ्या पोस्ट स्टेटस समाज माध्यमावर ठेवणाऱ्या 5 जणांवर कारवाई करण्यात आली। बुलढाण्याच्या शेगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली। सध्याची परिस्थिती पाहता सोशल मीडिया जपून वापरण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने केले जाते। छत्रपती संभाजीनगरातील गारखेडा परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून 7 लाखांचा ऐवज पळवलाय। घरातील सर्वजण नातलगाच्या अंत्यविधीला गेले असताना चोरट्यांनी 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 2,20,000ची रोकड चोरले। जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली। जालन्यात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी 2 तासात अटक केली। जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। कारवाईत 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला। सोलापुरात विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली। जेल रोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली। आरोपीकडून 4 चाकी वाहनासह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हिंगोलीच्या दाती येथे धारधार शस्त्राने एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती, तर सख्ख्या भावानंच ही हत्या केल्याचं आता उघडकीस आलंय। शेतीच्या आणि पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती, तर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। यवतमाळ शहरातील घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। आरोपीकडून 4,77,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। जालन्याच्या कानसवाडा गावातील माजी उपसरपंच युवराज कोळींच्या हत्या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी अटक केली। आरोपींना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले। युवराज कोळींची जुन्या वादातून धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली। चोराने बनावट चावी लावून हायवा वाहन पळून नेले। जालना तालुक्यातील पीर कल्याणमध्ये ही घटना घडली। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू। नशेसाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने घरफोडी करणाऱ्या दोघांना नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हे दोघेही सराईत गुन्हेगार असून नशापान करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने ते घरफोड्या करत असल्याचं समोर आलं। पुणे शहरात पुन्हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलाय। शहराच्या मध्यवर्ती भागात 60 किलो गांजा हा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलाय। या गांजाची किंमत 12 लाखांच्या घरात असून तस्करी करणाऱ्या एका कर्नाटकातील आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली। हिंगोलीच्या दाती गावात धारधार शस्त्राने वृद्धाची हत्या केल्याचं समोर आलंय। ते घरात एकटे असताना एका अज्ञाताने येऊन त्यांच्यावर हल्ला केला। या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। याआधी वृद्धाच्या पत्नीची हत्या झाली होती।